ज्या दिवशी हे ग्रामपंचायतचं भूमिपूजन झालं, कॅम्पना साक्षी आहे, कॅम्पना सनदी साक्षी आहे, आमचं मनोहर पाटील दादा साक्षी आहे, त्या दिवशी सर्व सदस्य पण होते. राजूशेठ साहेब त्या दिवशी यांनी काय म्हटलंय, मला झगडा होता एक विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आमचं ग्रामपंचायत बिल्डिंगला लागून, आणि मंदिरचं आणि ह्यांचं भांडण, लई मोठं भांडण. मी म्हटलो मंदिरला 11 लाख रुपये सँक्शन झाले होते पूर्वी, परंतु ह्यांनी वापर केला नाही. कुठं आहे तुम्ही वारकरी मंडळी कुठं बसलेला आहे, हा पंचमंडळ, ह्यांनी वापर केलेला नव्हतं. आणि 1 गुंठा जागा पण नाही आहे. आम्ही सर्व जागा बुडाला दिले, बेळगाव विकास होऊ दे म्हणून आम्ही सर्व जागा बुडामध्ये, आमचं केज कंगराळी असो, विखे कंगराळी असो, एपीएमसीला दिले आणि बुडाला दिले. काय म्हटले तर सिटी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे म्हणून. आज आम्हाला स्मशानला पण 1 गुंठा जागा नाही आहे, हो की नाही सांगा. आता ग्रामपंचायतला कुठे जागा आणायचं, त्यांचं भांडण आणि यांचं विठ्ठल रुक्माई मंदिरचं 5 लोकांचं भांडण. मला मध्ये येऊन तुम्ही भांडू नका म्हणून सांगून ह्यांचं काहीतरी ऐकून मी म्हटले, दादा तुम्हाला मंदिर बांधायचं आहे ना, मी तुम्हाला फंड देते, हे ना पंचायतीसाठी तुम्ही सोडून द्या म्हणून. आणि ह्यांनी पण माझं ऐकले आणि ह्यांनी पण माझं ऐकले. आज अभिमानला तुम्हाला सांगू इच्छितो, पक्षातीत ज्यावेळी इलेक्शन होतात त्यावेळी लक्ष्मी हेबाळकर राजकारण करतात. 90 दिवस 3 महिना, इलेक्शन संपला, मला राजकारण करायचं नाही. आणि ताई मला फक्त आणि फक्त विकासाचा भाषा बोलायचं आहे आणि अभिवृद्धी करायचा, कुणाचं वरती राग काढायचं नाही आहे, सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे. तो आज आमचं ग्रामपंचायतीचा दिव्य असं एक भव्य कट्टड निर्माण झाला. परंतु ग्रामपंचायतचा खऱ्यांमध्ये अर्थ काय आहे, ग्रामपंचायतचं सदस्याचा जबाबदारी काय असतो, हे सगळ्यांना आम्हाला आणि तुम्हाला कळून घ्यायचं गरज आहे. काय म्हटलं तर महात्मा गांधीचं एक स्वप्न, भारत देश म्हटले तर काय म्हणतात, हळ्ळीगळा देश. काय म्हणतात मराठीमध्ये हळ्ळी ना, खेडा. भारत देश म्हटले तर खेड्याचा देश. आणि ज्यावेळी आमचं विलेज सुधारण होते आहे त्यावेळी संपूर्ण भारत देश सुधारण होणार. यासाठी दिवंगत या देशाचा प्रधानमंत्री श्री राजीव गांधी हे ग्रामपंचायतचा कल्पना काढले. आणि ग्रामपंचायत म्हटले तर गावाचा विकास. गावामध्ये बसून आमचं पंचायतचा मेंबर जो डिसिजन घेतात त्या डिसिजन गावाच्या अभिवृद्धीसाठी लागू व्हायला पाहिजे, हे दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधीचा एक विचार होता. आज मी सांगायला मला अभिमान वाटतो, पूर्वी एक ग्रामपंचायतला नुसता इलेक्ट्रिसिटी बिल भरायला पण पैसा येत नव्हतं. इलेक्ट्रिसिटी बिल भरायला पण ग्रामपंचायतकडे पैसा नव्हता. लेकिन आज ग्रामपंचायतीचे सशक्तीकरण झालेलं आहे की संपूर्ण गावात काम इकडे होत आहे, संपूर्ण गावात काम. हे दिवंगत राजीव गांधीचं सोच होतं. काय म्हटलं तर आज वारसा सर्टिफिकेट पाहिजे, डेथ